नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण मुषा, कोष्टी आणि पूट विज्ञानीय या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विविध प्रकारचे मुषा, त्यानंतर कोष्टी आणि पूट हे तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये जे प्रकार दिलेले आहेत ते सर्व प्रकार आज आपण पाहणार आहोत. सोबतच काही ज्याच्या डायग्राम अवेलेबल आहेत त्याच्या डायग्रामसुद्धा आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर व्हिडिओला सुरू करण्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे यंत्र, मुषा, कोष्टी आणि पूट म्हणजे काय. तर त्याचे इथे श्लोक दिलेले आहेत रसरत्न समुच्चयानुसार. पूट रसादी द्रव्य पाकानाम प्रमाण ज्ञानपाक पुटम नेष्टो न्यूनाधिक पाक सुपाक हितमौषधम. त्यानंतर कोष्टी सत्वानां पातनार्थया पतितानां विशुद्धयेत कोष्टिका विविधाकार. मुषा मुषंती दोषान मुषा या सा मुषा इति निगद्यते. तर हे श्लोक जर तुम्ही आधी पाठ केले असतील तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही त्याचा मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवून घ्या, बुकमध्ये तो एकदा पाहून घ्या. तर सुरू करूयात. मुषा विज्ञानीय त्याची निरुक्ती जी आत्ता आपण पाहिली ती मुषंती दोषान मुषा या सा मुषा इति निगद्यते, म्हणजेच जिच्या साह्याने द्रव्यातील दोष दूर केले जातात तिला मुषा असं म्हणतात. त्याचे पर्याय सांगितलेत कुमुदी, करहाटिका, पाचनी आणि वन्यमित्रा. तर निरुक्ती आणि पर्याय लक्षात ठेवायचे, त्याच्यावर तुम्हाला MCQ देखील विचारू शकतात. आता मुषाचे आपण एक एक प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला सामान्य मुषा, त्यामध्ये चुनखडीची माती, त्यानंतर दग्धतुषा, लाकडी कोळसा, खापर, घोड्याची लीद, लोहकिट्ट आणि काळी माती इत्यादी पदार्थांपासून सामान्य मुषा तयार केली जाते. इथे साईडला तुम्हाला त्याची आकृती दिसत असेल. तर अशा प्रकारे सामान्य मुषा असते. त्याचा उपयोग हा सत्वपातनासाठी केला जातो. त्यानंतर दुसरा आहे वज्रमुषा. तर त्याच्यामध्ये काय काय घटक द्रव्य असतात. 3 भाग काळी माती असते, 2 भाग क्षणतंतू, त्यानंतर 2 भाग घोड्याची लीद, 1 भाग दुग्धतुषा आणि अर्धा भाग लोहकिट्ट असतं. त्यानंतर त्याचा उपयोग हा खनिज द्रव्याच्या सत्वपातनासाठी केला जातो. नेक्स्ट टाईप आहे पक्वमुषा. सामान्य मुषाप्रमाणेच ह्याच्यामध्ये सुद्धा घटक द्रव्य असतात आणि हंडीचंच रूप असतं. जे तुम्ही पहिली डायग्राम पाहिली त्याप्रमाणेच पक्वमुषा देखील असते. त्याचा उपयोग हा पोटली रसायने त्यानंतर विद्युत गंधकात तळण्यासाठी केला जातो. गोस्तनी मुषा गोस्तनाकार असते, लंबगोलाकार आणि त्याला लंबगोलाकार झाकण असतं. इथे तुम्हाला साईडला डायग्राम दिसत असेल त्याप्रमाणे गोस्तनी मुषा असते. त्याचा उपयोग हा द्रवणासाठी आणि शोधनासाठी केला जातो. नेक्स्ट टाईप्स आहेत वृत्तांत मुषा. त्यामध्ये वांग्याच्या आकाराची मुषा असते, 12 अंगुल लांबी असते आणि त्याला नळी बसवावी, त्याला 12 अंगुल लांबीची नळी बसवावी. तर वांग्याचा आकार म्हणजे वांग्याचा त्याचा शेप असतो. त्याचा उपयोग हा खरपरादी द्रव्याचा सत्वपातनासाठी केला जातो. त्यानंतर मल्लमुषा 2 पक्क्या मातीच्या सरावाची मुखे जोडून त्याला संधिबंधन केलं जातं. जसं की तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसत असेल की वरती एक मातीचा शराव आहे आणि खालून एक मातीचा शराव आहे व त्याला त्याच्या मुखासाठी म्हणजे त्यांच्या तोंडाशी संधिबंधन केलं जातं, एकत्र त्यांना जॉईन केलं जातं. तर त्याचा उपयोग हा परपटी व रसद्रव्याच्या स्वेदनासाठी केला जातो. त्याला आपण मल्लमुषा असं म्हणतो. नेक्स्ट आहे गोलमुषा. त्याचा मुख बंद केलेला गोलाकार असतो. तिथे डायग्राममध्ये पाहू शकता की गोल आकार आहे आणि त्याचा मुख बंद केलेला आहे. त्यानंतर त्याचा उपयोग हा उडनशील द्रव्याला साठवण्यासाठी केला जातो किंवा उडनशील द्रव्याच्या प्रक्रियेसाठी केला जातो. त्यानंतर महामुषा ही स्थूल असते आणि कर्पूराकार तलभाग असतो त्याचा, जसं की तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल. महामुषाचा उपयोग हा लोहद्रावण, अभ्रकादी सत्वपातनासाठी आणि पूट देण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे वज्रद्रावणी. त्यामध्ये घटक द्रव्य चिकणी माती, भूनाग, सत्व, क्षणतंतू, दग्धतुषा समभागामध्ये, त्यानंतर महिष दुग्ध याचं मर्दन करावं. तर त्याचा उपयोग सांगितला आहे वज्रास द्रवित करण्यासाठी वज्रद्रावणी या मुषाचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे योगमुषा. त्यामध्ये कंटेंट्स किंवा घटक द्रव्य दग्धतुषा, कोळसाची राख, वाळूची माती, त्यानंतर बीड समभाग, बिडाचा लेप आतून व बाहेरून केला जातो. त्याला योगमुषा असं म्हणतात. त्याचा उपयोग हा ध्येयसिद्ध प्राप्त करण्यासाठी केला जातो. त्यानंतरची नेक्स्ट मुषा आहे गारमुषा. त्याचे घटक द्रव्य 6 भाग चिकन माती, 1 भाग लोहकिट्ट, 1 भाग लाकडी कोळसा आणि 8 भाग काळी माती या सर्वांना दुग्धाचं मर्दन करून गारमुषा तयार केली जाते. त्याचा उपयोग हा 2 प्रहर अग्निक्षमता देण्यासाठी केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्णमुषा. पाषाणरहित मातीस रक्तवर्गाची स्वरसाची भावना देणे आणि काशीस चूर्णाने त्याला लिप्त करणे, त्याला वर्णमुषा असं म्हणतात. नेक्स्ट आहे बीडमुषा. भिन्न प्रकारच्या मृत्तिकापासून बनवलं जातं, म्हणजे मातीपासून क्षार, आम्ल आणि गंधकाने लिप्त केला जातो. त्याचा उपयोग हा देह लोहकर योग बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतर मंडूकमुषा. लांबी व रुंदी ही 6 अंगुलीची असते. मुसळाख्य मुषा.
त्याचा तळभाग हा चपटा असतो आणि 8 अंगुल उंचीवर गोलाकार असतो, जसं की तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसत असेल. आणि चक्रीबद्ध रस तयार करण्यासाठी मुसलाख्य मुशा याचा उपयोग केला जातो. तर ह्या होत्या तुमच्या सिलेबस कॉपीनुसार काही इम्पॉर्टंट मुशा आणि त्याचे प्रकार. तर व्यवस्थित लक्षात ठेवा. जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही डायग्रामनुसार लक्षात ठेवा, तुम्हाला ते लवकर लक्षात राहील. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे कोष्टीविज्ञानीय. त्याची व्याख्या: द्रव्याच्या सत्वपातनासाठी व निष्कासित सत्वाच्या शोधनासाठी ज्या विविध आकाराच्या शेगड्या वापरल्या जातात त्यांना आपण कोष्ट असं म्हणतो. म्हणजे अग्नी देण्यासाठी जे साधन आहे त्याला कोष्टी असं म्हणतो. त्याचे प्रकार 3 सांगितलेत: अंगार कोष्टी, पाताल कोष्टी आणि गार कोष्टी. तर अंगार कोष्टीचं प्रमाण किती सांगितलं आहे? 30 अंगुल उंच, 15 अंगुल लांब, 15 अंगुल रुंद आणि 4 अंगुल व्यासाचा गोल असलेली त्याला आपण अंगार कोष्टी असं म्हणतो. त्याचा उपयोग हा कठीण द्रव्याच्या सत्वपातनासाठी, त्यानंतर धातूंना द्रवीभूत करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे पाताल कोष्टी. त्याचं प्रमाण सांगितलं आहे 1 वीत व्यास गोल आणि 4 अंगुल व्यास गोल. तर त्याचा उपयोग सांगितलं आहे मृदूद्रव्याच्या सत्वपातनासाठी आणि खरपर आणि शिलाजित इत्यादी द्रव्यांसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे गार कोष्टी. त्याचं प्रमाण आहे 12 अंगुल उंच, 10 अंगुल लांब आणि 10 अंगुल रुंद. तर हे ज्या प्रमाण आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यानुसार तुम्हाला MCQ सुद्धा विचारू शकतात. गार कोष्टीचा उपयोग हा सुवर्ण, रौप्यादी मौल्यवान धातूमधील अशुद्ध द्रव्याचा नाश करण्यासाठी केला जातो. तर हे होतं 3 कोष्टी: अंगार, पाताल आणि गार कोष्टी. यातीलच नेक्स्ट टॉपिक आहे पुटविज्ञानीय. तर यामध्ये आपण त्याचं पुटाचा प्रकार, त्यानंतर त्याचं प्रमाण, रानशेण्यांची संख्या, त्याची रचना आणि तापमान आणि त्याचे उपयोग पाहणार आहोत. तर सुरुवातीला महापूट. त्याचं प्रमाण 2 हात लांब, 2 हात रुंद आणि 2 हात खोल. तर महापूट म्हणलं की 2 हात लक्षात ठेवायचे, त्याची लांबी, रुंदी आणि खोली. तर रानशेण्या किती आहेत? 1000 रानशेण्या प्लस 530 सारंगधरांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर तापमान 1500 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचा उपयोग ताम्र, अभ्रक, वज्र, वैक्रांत इत्यादीच्या मारणासाठी केला जातो. त्यानंतर गजपूट. त्याचं प्रमाण सांगितलं आहे 1.25 हात लांब, 1.25 हात रुंद आणि 1.25 हात खोल. त्याच्या रानशेण्यांची संख्या सांगितली वरती 250 आणि खाली 125 रानशेण्या. त्यानंतर तापमान 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस सांगितलं आहे. त्याचा उपयोग अभ्रक, गोदंती, प्रवाळ, मंडूर, शंख, माक्षिक आणि शुक्ती इत्यादींच्या मारणासाठी गजपुटाचा उपयोग केला जातो. नेक्स्ट पूट आहे वराहपूट किंवा क्रोडपूट किंवा वारान्नाख्या. 1 अरंती लांब, 1 अरंती रुंद आणि 1 अरंती खोल. त्याच्यामध्ये रानशेण्या सांगितल्यात वर 100 आणि खाली 50 रानशेण्या. त्याचं तापमान सांगितले 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा उपयोग आहे माक्षिक, शुक्ती, कपर्दिक आणि प्रवाळ इत्यादीच्या मारणासाठी. नेक्स्ट आहे कुकुटपूट. त्याचं 2 वीत व्यासाचं वर्तुळ सांगितलं आहे. त्याच्या रानशेण्यांची संख्या सांगितली 20, काही आचार्यांनुसार 10 सांगितले. त्याचं तापमान सांगितलं आहे 200 ते 250 डिग्री सेल्सिअस आणि उपयोग सांगितलं आहे सुवर्ण, तुत्त, पारद, ताक्षर्य, माक्षिक आणि मृद्दारशृंग इत्यादीच्या मारणासाठी. नेक्स्ट आहे कपोतपूट, लघुपूट, मृदूपूट किंवा खल्वपूट. त्याची कोणती असं प्रमाण सांगितलेलं नाही आहे स्पेसिफिक. रानशेण्यांची संख्या सांगितली 8 आणि उपयोग सांगितला आहे पारद भस्म निर्माणासाठी, हरताळ आणि शिराजुतूच्या मारणासाठी. नेक्स्ट पुटाचा प्रकार आहे गोवरपूट. त्याचं प्रमाण सांगितलं आहे 2 मानिका म्हणजेच 64 तोळे आणि शेण चुरा वापरायचा आहे. त्यानंतर पारद भस्म निर्माणासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर भांडपूट किंवा कुंभपूट. तर त्याचं प्रमाण आहे अर्ध प्रमाण. त्यानंतर धान्याचे तूस किंवा कोडा इत्यादीचा वापर केला जातो. त्याचा उपयोग सांगितला आहे पारद भस्म निर्माण आणि गंधक पारदाच्या जारण्यासाठी. नेक्स्ट आहे वालुकापूट. अर्धा भाग पात्राचा सांगितला आहे, त्यामध्ये कंटेंट वाळू असते आणि उपयोग हा गंधकाची पारदात जारणा करण्यासाठी वालुकापुटाचा उपयोग केला जातो. त्यानंतर भूदरपूट. 2 अंगुल मातीचा जाड थर असतो. त्यानंतर त्याचा उपयोग हा पारदाचे जारण व मारण करण्यासाठी केला जातो. लावकपूट. 1 षोडशिका त्याचं प्रमाण सांगितलं आहे, त्यामध्ये गोवर किंवा धान्याचा तुसाचा उपयोग केला जातो आणि लावकपुटाचा उपयोग मृदूद्रव्याच्या पाचनासाठी केला जातो. तर ह्या होत्या पूट, मुशा आणि कोष्टी, विज्ञानियम इत्यादीच्या टॉपिकच्या नोट्स. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर किंवा एका पॉईंटवर तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो, तर व्यवस्थित स्टडी करा. जे प्रिव्हियस इयरला रिपीट झालेले किंवा इम्पॉर्टंट असे मुशा, कोष्टी, पूट आहेत ते व्यवस्थित स्टडी करा, ते तुम्हाला SAQमध्ये विचारले जाऊ शकतात. तसंच जर तुम्ही BMS सेकंड इयर संबंधित शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स किंवा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते चॅनलवर आपले अपलोडेड आहेत, ते एकदा अवश्य पहा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.